नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आला तुषार भाऊचा फोन आणि मी निघालो. आम्हाला जायचं होतं ग्रेस अकॅडमी निर्मित ऑक्सिजन मॅरेथॉन 2 बघायला. मग आम्ही आलो आणि तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर बघितलं तर ही लहान मुलगी मस्तपैकी योगा करत होती आणि तिचा योगा पाहायला भरपूर जणांनी गर्दी केली होती. पुढे आलो तर बघितलं तर हा लहान मुलगा मस्त गेम खेळत होता. लहान मुलाचा गेम पाहून झाल्यावर आम्ही पुढे आलो तर बघितलं आपले जवान शस्त्राबद्दल माहिती देत होते आणि तुषार भाऊनी मस्त व्हिडिओ काढली आणि आम्ही त्यांची माहिती ऐकली. पुढे आलो तर आमची भेट झाली मोटू आणि पतलू यांच्यासोबत. सगळेजण सेल्फी काढत होते. मग मी बोललो, "चला, आपण पण एक सेल्फी काढून घेऊ." मग सेल्फी वगैरे काढली. पुढे गेलो तर एक गेम चालू होता. तुमच्या मनातील सरप्राईज गोष्ट लिहायची. मग काय, आमचे बंधू गायक ललितजी भाटे इंडियन आयडलला जाणार होते आणि ते माझ्यासाठी खूप मोठे सरप्राईज होते. मी ती गोष्ट लिहिली आणि पुढे आलो आणि तुषारभाऊ बोलले, "चला, एक फेरफटका मारून घेऊ." मग पुढे आलो तर बघितलं तर आपले नाशिककर मस्त डीजेच्या तालावर ठेका धरत होते. डान्स बघून झाल्यावर पुढे आलो आणि 2 लहान मुलांनी आमचे स्वागत केले. पुढे गेलो तर बघितलं जुन्या वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. ज्या वस्तू आपल्याला आता कधी बघायला नाही भेटणार. कॅमेरा, कॅसेट, रेडिओ या सर्व प्रकारच्या गोष्टी. मला आणि तुषार भाऊला ऑक्सिजन मॅरेथॉन 2मध्ये खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि पुढे आलो आणि बघितलं तर हा बालकलाकार गिटार घेऊन मस्तपैकी सॉन्ग प्ले करत होता. आता तुम्ही ऐका त्या कलाकाराचे सॉन्ग आणि मला सांगा तुम्हाला कसे वाटले. ब्लॉग संपला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. मी आणि नाशिककरांनी ह्या ऑक्सिजन मॅरेथॉन 2चा खूप एन्जॉय घेतला, खूप मजा केली आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक यू.